नमस्कार, चैत्रालीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत तिळगुळाचे लाडू। मकर संक्रांतीत तर सर्वांच्या आवडीचे असे तिळगुळाचे लाडू आपण आज पाहणार आहोत। हाताला चटके न लागता सहज आणि सोप्या पद्धतीने हे लाडू होतात आणि झटपट होतात। यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गूळ, 1 वाटी गावरान तिळेत, शेंगदाणे आणि 1 चमचा वेलची पावडर। सर्वात अगोदर आपण गॅसवरती एक कढई ठेवून ती गरम करून घेऊ। त्यामध्ये तीळ घालून भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकता हे तीळ छान असे खरपूस भाजून घ्यायचे। तीळ जेवढे खरपूस भाजू तेवढी छान चव येते लाडवाला। हे घरचे गावरान तीळ आहेत त्यामुळे थोडेसे काळपट दिसत आहेत। आपण हे तीळ असे छानपैकी भाजून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपले तीळ छान असे भाजलेले आहेत। आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। तीळ भाजल्याच्या नंतर त्यातलेच तीळ थोडेसे मी साईडला ठेवलेले आहेत। आता आपण कढईमध्ये हे शेंगदाणे छान असे भाजून घेऊ। खरपूस भाजून घ्यायचे। हे असे 5 ते 10 मिनिटांमध्ये छान शेंगदाणे भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून त्याचे सर्व टलपरे काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचे सर्व टलपरे काढून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण जे तळण्यासाठी हे झाऱ्या घेतो त्यामध्ये घालून घेऊ। याचे सर्व टलपरे खाली पडतात। तुम्ही पाहू शकता छान अशी टलफरे खाली पडलेली आहेत। चला तर मग आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ घालून घेतलेले आहेत। त्याचबरोबर हे भाजलेले शेंगदाणेही घालून घेऊ। हे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं। जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालेल। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान असं बारीक करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण हा गूळ घालून घेऊ। गूळ घातल्याच्या नंतर हे पुन्हा सर्व बारीक करून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान असं बारीक झालेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवून हे मिश्रण त्यामध्ये घालून घेऊ। हे मिश्रण कढईमध्ये घातल्यानंतर याचा पूर्ण गोळा होईपर्यंत बारीक गॅसवर छान असं हे परतून घेऊयात। यामध्ये वेलची पूड घालून घेऊ। छान असं हे परतून बारीक गोळा होईपर्यंत ठेवूयात। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा पाणी घालून घेऊ। जास्त घालायचं नाही, पाणी घातल्यामुळे गूळ विरघळायला थोडी मदत होते। हे सर्व मिश्रण आपण छान गोळा होईपर्यंत परतून घेऊयात। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान असं झालेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये हे साईडला ठेवलेले तीळ घालून घेऊ। तर हे सर्व मिक्स करून याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। छोटे छोटे असे लाडू बांधून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला भाजत नाहीये। याचे असे छान छोटे छोटे लाडू करून घेऊयात। आपण सर्व लाडू एकसारखे करून घेऊ। तुम्ही पाहू शकता तिळगुळाचे आपले सर्व लाडू करून तयार झालेले आहेत। लाडू एकदम मऊ, लुसलुशीत आणि छान झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।